षटकाचा सामना केला जाईल. 5 षटका 4 षटकाच्या 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे. त्याच्याकडे देखील दखल घ्या, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याच्याकडे फिल्डिंग टीम मित 11 मोह लक्ष असू द्या. सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. 12th मॅन मोह संघाचा 12th मॅन आलाय. उसटणे संघाला देखील विनंती असेल आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, धन्यवाद. चला मॅचला मात्र सुरुवात करा. टाइम अलर्ट असेल. पंच ऑन फील्ड पंच देखील आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आम्हाला जोडले गेले दीपक माली मॅन फ्रॉम खेरणे. आणि लक्ष असू द्या, टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आपल्याला 2 बॉलची पेनल्टी पॅनलाइज केले. याच्याकडे लक्ष असू द्या. ओ टू कंटिन्यू लवेश दिघे सर. यस, इथे थोडस लेट झाल्या कारणानं 2 चेंडूची पेनल्टी इथे देण्यात आले. टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला 28 चेंडूचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक पाहतोय आपण प्रगती पथावर असताना मॅन्डेटरी पाऊल प्लेचं पहिलं षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवर रोहित फाटे. मित 11 मोह संघाकडून आपण पाहतोय रोहित फाटे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मुकेश मडवी आणि धनंजय हिलाल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. 5 षटकाचा सामना, 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. नवीन संकल्पना इथं आपल्याला पाहायला मिळते. सचिन दादा मुंडे यांच्या मार्गस्थ ही आपल्याला संकल्पना पाहायला मिळेल. बाकी टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो 5 षटकाचा सामना जरी असला तरी 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतात. इथे मात्र थोडस वेगळी संकल्पना. 5 षटकाचा सामना आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. चला पंच टाइम अलर्ट असेल. आता बराचसा उशीर झालाय स्पर्धेला. स्पर्धेचा 5वा दिवस. उद्या स्पर्धेचा अंतिम ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅचला मात्र पहा सुरुवात होते. मित 11 मोह बिन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट आणि आमंत्रित केले पहा उसाटणे संघाला फलंदाजीसाठी. पुढील होणारी मॅच देखील पहिला फुकर असेल पहा. रझिक वॉटर सप्लायज विंगर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल शिवकर 11 शिवकर. आपण रियांश इंटरप्राइजेस बिंगार आणि शिवकर 11 शिवकर दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याला दिलेल्या वेळेत आपण इथे यायचे, नाहीतर तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे नोंद घ्या. शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू कमी टाकले जातील. याच्याकडे देखील लक्ष असू द्या उसाटणे संघ. चला गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट पहिला चेंडू लेट कट केला होता पहा. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू तिथं तैनात पाहायला मिळतोय. धाव संख्येचा श्रीगणेश होईल. हलक्या हाताने खरं तर खेळून काढला होता चेंडू. फलंदाज धनंजय मुकेश मडवीने पहिला चेंडू इथं हाफ ट्रॅकर टाकला होता. हलक्या हाताने खेळून काढला. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहित पाटे गोलंदाजी मार्कवर. मॅन्डेटरी ट्रॉफीचं पहिलं षटक घेऊन आलाय. कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. इथे पहा ओव्हर पिच चेंडू होता. तटवला जातोय. मोठा फटका येईल का? चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीन वरून 1 बाउंड सीमा पार. मिलेगा यहां चौका 4 रन. जसा ओरपी चेंडू होता त्यावर मोठा प्रहार केला जातोय पहा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू पहा सीमा पार. 4 धावा. या 4 धाव्याने धावफलक पुढे जात आहे. धावफलक 5 बिनगडी 5. टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकडेवर. पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज रोहित पाटे गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या इष्टीतून गोलंदाजी करताना. इथे पहा पुन्हा मोठा फटका येईल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 बाउंड सीमा पार. दॅट्स अ 4 रन. चौकार. संजय पाटील नेरे गावाचा नावा रूपाला. द पीस ऑफ हर्ट. दॅट्स अ गुड शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने फरार झाला. लगातारचा दुसरा चौकार.
इथे बाल दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर पंच इशारा करतील. अवंतर धाव असेल, वाईट कॉल असेल. या एका धावेने धाव फलक पुढे जाते, धाव फलक जाऊन पोहोचते 10. बिनगडी बाद 10 या आकड्यावर चांगली सुरुवात, चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी वाट्याला आली आणि चांगली फलंदाजी सुरुवात मात्र चांगली करून दिली सलामीवीर दोन्ही फलंदाजीने आपण पाहतोय. लगातार 2 चेंडूवर प्रहार केला, चौकार मिळाले धनंजय हिलालला. पुन्हा एकदा लेट कट केला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू इथं थांबला नाही, चेंडू जाईल ओव्हर दी लाईन, मिळतील 4 रन. चौकार. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला, आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. धनंजय हिल्लाला इज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक चौकारांची लगवली जाते इथं. हॅट्रिकने इथं धाव फलकावर आता धाव फलक मोसंडी मारेल, धाव फलक जाऊन पोहोचतोय. बिनगडी बाद 14 अशी धाव फलकावर धावा आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची. आता मात्र प्रेशर क्रिएट केलं जाते रोहित पाटीवरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुरुवात अतिशय दमदार पाहायला मिळते. इथं फलंदाज मार्कवर आपण पाहतोय उसाटणे संघाची. इथे बाद चेंडू मात्र सुरेख टाकला होता, चांगला चेंडू हाताला सटीक लाईन लेग बाईच्या स्वरूपात इथं ही धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल, धाव फलक 15 आपण पाहतोय. बिनगडी बाद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल आणि रोहित मडवी, मुकेश मडवी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातले अद्याप काही चेंडू शिल्लक असतील. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे पहा लोअर फुटास होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू तैनात. या चेंडूवर देखील मिळेल 1 धाव. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. टॉस हरल्यानंतर बिनगडी बाद 16. चला तसेच प्रणाल भगत यांचं इथं शुभागमन होत आहे. यांना देखील विनंती असेल यावं आपण मंचावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय. बिनगडी बाद 16. दुसरं षटक आता प्रगतीपथावर असताना नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद कडव वैयक्तिक पहिलं P2 चं षटक घेऊन येईल. हर्षद कडव पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. टीम साठी कमबॅक करून देणं तितकंच गरजेचं राहील. तसेच आदरणीय आकाशदादा मुंडे यांचं देखील इथं शुभागमन होतंय. त्यांना देखील विनंती असेल यावं आपण मंचावर. आपलं स्वागत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज हर्षद कडव तयार आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट मोठा फटका लगवायचा होता. ओव्हर पिच चेंडू होता. लॉप करण्याच्या प्रयत्नामध्ये पहा इथे डॉट चेंडू फेकला गेला होता, परंतु इथे बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. थ्रो केला होता यस्टरना. जर चेंडू लागला असता तर थोडासा क्लोज कॉल पाहायला मिळाला असता नक्कीच, परंतु इथे बाईकच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. धाव फलक पुढे जाईल. धाव फलक 17. बिनगडी बाद स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ कडून आपल्याला एक दमदार सुरुवात पाहायला मिळाली. 2 चेंडूची तर पॅनल्टी लागत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज हर्षद तयार. इथे पहा मोठा फटका लगवला जातो. टॉपेज लागले. चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जाईल तोपर्यंत मिळतील पहा 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून केलं जातंय. या 2 धावेने धाव फलक टोटल धाव संख्या 19. बिनगडी बाद उसाटणे संघ. दमदार सुरुवात राहिली गेली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके लगावण्याच्या प्रयत्नामध्ये हलकीशी लेडिंग एज लागली. त्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. आता पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज.
इथं पहा ओव्हर पिच पल्लू स्कूप लगावण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सरळ शॉट फाईन लेगच्या दिशेने. या चेंडूवर मिळतील देखील लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. एका धावीने धाव फलक टोटल 20. बिनगडी बाद 20 या आकड्यावर आपण जाऊन पोहोचलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ दुसरा षटक प्रगती पथावर असताना आता गोलंदाजी मात्र चांगले टाकताना पाहायला मिळतो हर्षद. मोठा फटका लगवायचा होता, चेंडू आणि चेंडू पुढीमध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडू जेवली तुम्ही सांगता, मोठा फटका लगवायचा होता, लॉप करायचा होता. जसा स्लॉट मध्ये चेंडू येतो तसा मारण्याचा प्रयत्न इथं फलंदाजांकडून केला जातो, परंतु चेंडू थोडासा मागे टाकला होता, त्यावर थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जे होईल सांगता. पुढील चेंडू हर्षद कडव. फुडलनेचा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिला आहे. डीप बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 रन. चौकार. या चौकाराने पहा आपण धाव फलकावर धावा आपण पाहतोय आता. बिनगडी बाद एक दमदार सुरुवात. 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉप करायचा होता, बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा मिळेल एक धाव. आणि इथे पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ बिनगडी बाद 25 धावा. इथे 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा. तिसरं षटक आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सलामीची जोडीने चांगली सुरुवात करून दिली. चला पंच ऑनफिल्ड पंचांना ऑन करा लगेच त्वरित. खेळाडूंना 10 मिनिटं झालेले, तब्बल 2 षटके हरले. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे, अन्यथा एक खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घेतला जाईल. लक्षात असू द्या टीम मित 11 मोह संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवणे गरजेचे राहील. आता गोलंदाजी मार्कवर पाहतो हर्षल पाटील. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. सुरुवात चांगली राहिली मी म्हणेन सलामीवीर दोन्ही फलंदाजांकडून टीम उसाटणे संघासाठी. ओव्हर द विकेट मोठा फटका लावत होता. बॅटची लिडिंग एज लागली का ते देखील पाहणं गरजेचं राहील. इथे पहा लेग बाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. लॉप करायच्या प्रयत्नामध्ये इथे एक धाव मिळते. पहा शॉट थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू आपल्याला तैनात पाहायला मिळाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये शिस्तबद्ध खेळ, शांत खेळ पाहायला मिळते. सकाळचं सत्र म्हटलं ना की खेळपट्टीवर ओस पडलेले असते, त्यामुळे मोठे फटके आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही. इथे पहा मोठा फटका लगावला जाईल का? ऑफ साइडला टिपलाय जेल. संपलाय खेळ. फलंदाज धनंजय हिलाल बॅक टू द डगआउट. मेरे गावाचा संदेश तणाव गाजतय तालुक्याला. मेरे गावाचा संदेश तणाव गाजतय तालुक्याला. संदेश पाटील मेरे गावाचा नावा रुपाला. संदेश इथं पहिला धक्का टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला लागलाय. धनंजय हिलाल बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत कदकाठीचा विचार केला तर मजबूत कदकाठी आणि फटके देखील मजबूत आपल्याला पाहायला मिळतात. या आपण पाहतो या वर्षी या हंगामामध्ये एक बाईक देखील या खेळाडूकडे आहे. मालिका वीर म्हणून एक बाईक देखील मिळाली होती अनिकेतला. नक्कीच इन्फॉर्म फलंदाज अनिकेत. आता पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल अनिकेत ढोपरे. आता फलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. इथे पहा मोठा फटका लगावला जातो. टॉप लागले. जेलची नामी संधी. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू तैनात. दुसरा धक्का. तू चल मै आया. अनिकेत ढोपरे बॅक टू द पवेलियन.
संजय शेठ धावून येईल वरपी चेंडू होता थोडासा स्विंग पाहायला मिळाला आउट स्विंग आणि त्यामुळे टॉपेज लागला आणि झेल मात्र पहा अतिशय सेफ हँड्स दुसरा धक्का टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला बऱ्याचशा अशा अपेक्षा होत्या अनिकेत डोपरीच्या माध्यमातून परंतु गोल्डन डकचा शिखर आता माघारी परततोय आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनाट क्रमांक 4थ्या क्रमांकावर येणारा सागर पाटील पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल ऑन हॅट्रिक असेल पहा हर्षल पाटील पहिल्या चेंडूवर लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळवली त्यानंतर लगातार 2 चेंडूवर विकेट मिळवले जात आहेत हॅट्रिकची नामी संधी चालून आले ती हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर इथे पहा मोठा फटका लावायचा होता अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन फुल मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल इथे देखील होईल निर्धाव चेंडू जे सांगता मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आता कुठेतरी प्रेशर क्रिएट केले जाते पहा फलंदाजांवरती चांगल्या स्थितीमध्ये होता 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 25 धावांवर होता आता धाव संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल धाव संख्या 26 आता आपण पाहतोय लगातारचे 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर आता पहा दडपण आणि दडपण स्लोअर होता पिक करू शकला नाही तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू तैनात या चेंडूवर देखील मिळेल एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल चांगला षटक मिळेल हाताळतोय हर्षल पाटील इकॉनॉमिकल स्पेल कसा हातलायचं याचं उत्तम उदाहरण हर्षल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या 27 आता मात्र अंकुश लगवला जातोय धाव फलकावर धावेंवर मोठे फटके येणं तितकंच गरजेचं राहील टीम इथे बाउन्स करून होता पिक केला इथे चेंडू कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर दी लाईन मिळतील या चेंडूवर 4 रन चौकार संजय शेठ धावून येईल गोरगरिबांचा दयाळू दाता नावाला गोरगरिबांचा चला पुढील होणारी लढत रियांश एंटरप्राइजेस भिंगार विपक्ष शिवकर 11 शिवकर दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल आपल्याला दिलेल्या वेळेत आपण इथे हजर राहायचंय या इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या तुम्ही ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल ऐकत असाल तर विनंती असेल की या आपण चला आपण पाहतोय ती 4था षटक प्रगती पथावर असताना आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सुमित मोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव फलकावर धावा 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचला 1-2 गडी बाद 31 31 आकड्यावर आपण पाहतोय चौकार मारल्यानंतर थोडीशी धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळाली 31 धावा 2 गडी बाद आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित मोरे पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल ओदा विकेट हा प्रकार टाकला होता थोडासा चेंडू खोलवर राहिला पिच झाल्यानंतर आणि इथे पहा चांगले खेळाडू होते फलंदाज इथून तिसरा धक्का टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला फलंदाज सागर पाटील बॅक टू द पवेलियन संजय पाटील गावाचा नावा रूपाला ओके धन्यवाद तर आपण पाहतोय 4था षटक प्रगती पथावर असताना सुमित मोरे गोलंदाजी मार्फत पहिल्या चेंडूवर थोडासा स्पर्श करून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला विकेट मिळाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका उंची जास्त लांबी कमी जेलची नामी संधी नक्कीच 4था धक्का टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज जितेश मडवी प्रशांत दादा तुमचे तालीत प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा तुमचे तालीत प्रमुख पाहुणे
हे स्पर्धेच्या पंचांना विनंती असेल थोडस लेफ्ट किंवा राईटला सरकायचे, कारण की आपला कॅमेरा आहे ना तो तिथे पूर्णपणे फोकस केला जातोय. हा पलीकडच्या साईडला राहिलं लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅट्समन असला तरी एक साईडला करून दिला गोलंदाजांनी. आता धावफलकावर धावा आपण पाहतोय 4 गडी बाद 31 31 धावा. धाव संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सुमित मोरे देखील ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 षटकामध्ये प्रहार केला होता आणि त्यानंतर 2 षटक अतिशय इकॉनॉमिकल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. मिथ 11 मोहो संघाकडून गोलंदाज. तर नवीन बॅट्समन अमर हिलाल पहिला चेंडू पाहून 30 तरर अतिरिक्त गती या चेंडूवर पाहायला मिळाली. गोलंदाज सुमित मोरे याची लगातार 2 चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी इथे हाताळली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे पहा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. तेच तर्रार गोलंदाजी मिनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न फलंदाज अमर हिलालचा असफल ठरला. लगातारचे अमर हिलाल 2 चेंडू डॉट खेळतोय. आता लगातारचे 4 चेंडू अतिशय सुरेख लाईन चांगल्या टप्प्यावर टाकले जात आहेत सुमित मोरेच्या माध्यमातून. सटीक लाईन लेनवर गोलंदाजी. इथे पहा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये ऑन साइडला खेळाडू तैनात. टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज गोल्डन डकचा शिकार होऊन पुन्हा एकदा अमर हिलाल तंबूच्या आश्रयाला. अमर हिलाल बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण या षटकामध्ये निर्धाव षटक टाकण्याची नामी संधी. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. मॅडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सुमित मोरे जबरदस्त गोलंदाजी देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली मिथ 11 मोहो संघाकडून. आता मात्र टॉस हरल्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 5 गडी बाद. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 31. तर आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 31 या आकड्यावर. या षटकामध्ये 4 चेंडू हाताळले जातील याच्याकडे लक्ष असू द्या. टीम उसाटणे संघ 2 चेंडूची तुम्हाला पॅनल्टी लागली होती त्याच्यामुळे या षटकामध्ये आपण फक्त 4च चेंडू इथं टाकले जातील याच्याकडे लक्ष असू द्या. चांगल्या स्थितीमध्ये होता खरं तर मी म्हणाल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 बिनगडी बाद अशी अवस्था असताना पहा गोलंदाजी दर्जेदार राहिली मिथ 11 मोहो संघाची. अप्रतिम गोलंदाजी. 12 चेंडू मागील 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आता या चेंडूवर चेंडू जातो सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने सीमा पार. दॅट्स अ 4 रन चौकार. येस थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण पाहतोय. धाव संख्या 35. इथे पहा लोअर फुलटॉस टाकला होता. या चेंडूवर अलाउन द कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल ऑन साईडला. ठेके देखील दर्जेदार राहिली आणि या चेंडूवर मिळतील दुहेरी धाव. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धाव फलक पुढे जाते. धाव फलक 37. धाव संख्या 37 आपण खरं तर पाहतोय. 5 गडी बाद 37. टीम उसाटणे संघ अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने खेळाडू त्यांना दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली परंतु गॅदर मात्र चेंडू पाहून चांगला करू शकला नाही यष्टी रक्षक.
त्यामुळे या चेंडूवर मिळतील 2 धावा. धाव संख्या 39. धाव संख्येला चांगला आकार देण्याचं काम दोन्ही फलंदाजांकडून केलं. ते आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चौथा चेंडू इथे शेवटच्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू जस्ट लुकिंग लाइक अ वाव, प्रॉपर टाइमिंग. गेंद सीधा तारामंडल में 6 रनों के लिए 6 रन. मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. संदेश पाटील मेरे गावाचा लायनावा रुपाला. संदेश पाटील मेरे गावाचा लायनावा रुपाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. सर इथं पूर्ववर्गाचा खेळ इथं झालाय. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आला होता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. 5 षटकामध्ये 45 धावा केल्या. 46 धावांचं आव्हान मित 11 मोहो संघासमोर ठेवलं गेलंय. कोणत्या प्रकारे ते आव्हानाचा पाठलाग करेल मोहो संघ का चेस करेल उसाटणे संघ. चला लाईनअप करून द्यायचंय आणि लाईनअप करून आतमध्ये यायचंय. टीम मित 11 मोहो आणि उसाटणे संघ. विनंती असेल पाहूया आपण पुढचं आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. जसं उत्तरदायचा खेळ चालू होईल तसे आमच्या समोर आज बघा एक दिग्गज कॉमेंटेटर आपण बघतो. आमचे गुरु रॉकस्टार प्रवीण गायकर सर देखील इथं आज उपस्थित आहेत. त्यानंतर मनोज ठाकूर मॅन फ्रॉम शिरोली यांचा देखील आपण आज इथं आवाज ऐकणार. सेकंड सत्र जसं सुरू होईल ना वळूया आपण मनोज ठाकूर मॅन फ्रॉम शिरोली यांच्याकडे. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. संदेश पाटील मेरे गावाचा लायनावा रुपा. आपण करूया कोलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सचिन मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नशीब शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. एनबी आपण ब्रँड मित्रांनो करार पाहतो. प्रवीण भोईर बातांचा बाहुबली ज्याला करार एनबी ची बॅट गिफ्ट देण्यात आली आणि मित 11 मोह संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर मी त्यांना विनंती करतो सचिन मुंडे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावा. आमचे अनिल शेठ डोपरी जर आले असतील त्यांना विनंती करतो यावं. हितेंद्रबाई मडवी, योगेश शेठ मडवी यावं आपलं सहर्ष स्वागत. कारण आपण पाहिली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची दमदार यशस्वी स्पर्धा पाहतो. त्या स्पर्धेमध्ये समालोचकांसाठी देखील बाईक, पंचांच्यासाठी देखील आपल्याला बाईक पाहायला मिळाली होती. एक दमदार मलंगडची स्पर्धा रायगड ठाण्यातील. मी विनंती करतो योगेश शेठ मडवी आणि हितेंद्र शेठ मडवी यावं. अनिल शेठ आपलं सहर्ष स्वागत. यस रोशन. थँक्यू प्रवीण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथम गणरायाला मानवंदना. त्यानंतर महाराष्ट्र जे दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार माळाचा मुजरा. भीतीना अम्मा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा माझा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. ही श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची पुण्यभूमी आणि या महाराष्ट्र राज्याची राजधानी महाराजांनी निवडली रायगड किल्ला. आणि या रायगड जिल्ह्यामधील खानाव नगरीमध्ये आपण हा क्रिकेटचा महामेळावा बघतोय. आपण बघतोय सन्माननीय श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक 2024 आयोजक आपण बघितलं आई जगदंबा 11 खानाव.
मुख्य आयोजककर्ते आपल्याला बघायला मिळतात सचिन दादा मुंडे. आयोजककर्त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. हॅलो चला, भिंगार संघाचा संघनायक उपस्थित झालाय. शिवकर संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. सचिन दादा मुंडे आयोजककर्त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मॅच स्टार्ट. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल फडका सुंदर आहे. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळते. पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष थँक्यू डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला बघायला मिळतंय. सन्माननीय उपाध्यक्ष पनवेल तालुका त्यांचं हे टायटल सॉन्ग आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही साधलेली क्रिकेटची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 6 दिवसीय क्रिकेट शृंखला आणि आज या स्पर्धेचा 5चा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. 5व्या दिवसामधील पहिली मॅच एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम मोहो. नेक्स्ट बॉल इथून आपण बघतोय दुसरा बॉल आलाय डॉट. आपण मॅच बघतोय मीत 11 मोहो आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघाला 2 बॉलची पेनल्टी देण्यात आली. त्याच नंतर त्याने धावा जमा केल्या 45 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 46 धावा बनवायच्या आहेत. मीत 11 मोहो क्रिकेट संघ. नेक्स्ट बॉल फडका सुंदर आहे. लॉंग लेगच्या डोक्यावरना फेकून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होणावाला. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होणावाला. संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. थँक्यू डीजे. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला बघायला मिळते. 10 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल अजून एक फटका स्लॉट मध्ये तिथे फसलाय. लॉग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. पहिल्या क्रमांकाचा धक्का सूर्या मस्कर बॅक टू डगाव. संजय शेठ पाटील मेरे गावाचा नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा नावा रूपाला. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख खानाव सीएम बाई यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. चंद्रकांत बाई यावं व्यासपीठावरती. हे आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्हाला समोर अगदी जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती जो तुम्ही मंदिर पाहता तो मंदिर करताना शिवसेनेचे राधाकृष्णाचं मंदिर पाहता ते करताना बनवलं गेलंय. ते म्हणजेच बालकृष्ण मसुरे साहेब यांचे सुपुत्र सीएम बाई यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सर. आपण ऐकतोय आजच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत असतील एक उत्कृष्ट समालोचक रायगड नगरी मधील रॉकस्टार प्रवीण गायकर सर आणि त्यानंतर लवेश दिघे सर. मिड विकेटच्या डोक्यावर अजून एक दमदार षटकार आलाय. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालेत प्रमुख पाहुणे. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला 46 धावांचा टार्गेट आहे आणि 16 धावा इथे बनल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल अजून एक मोठा फटका खेचायचा होता मात्र आलाय इथून डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय पॉवर प्लेचं अमर हिलालचं. अमर हिलाल वरती हल्ला चढवला गेला टीम मीत 11 मोहो संघाकडून. धावपुस्तकावरती धावा आपल्याला बघायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट 16 रन 16 धावा धावपुस्तकावरती. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा नावा रूपाला.
गावाचा आहे बघा साथीला आई जगदंबा 11 क्रिकेट संघ थँक्यू डीजे. 16 धाबा धाव पुस्तकावरती बनल्या गेल्यात म्हणजे अजून 30 धाबा बनवायच्या आहेत येणारे 4 षटकामध्ये. 4 षटक असतील आणि 30 धाबा बनवायचे आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतील प्रगती पथावरती. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्ग वरती जितेश मडबी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. इथून धावांवरती अंकुश लावण्याचं कार्य करावं लागेल. विकेट मिळवाव्या लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. बनवायचे आहेत 4 षटकामध्ये 30 धावा. नेक्स्ट बॉल इथून फटका सुंदर आहे, लॉग ऑनच्या डोक्यावर. सो ब्युटिफुल, सो इलिगन्स, जस्ट लुकिंग लाईक वाव. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसने मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसने मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या संघाचे नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संघाचे नाव गाजतंय तालुक्याला. थँक्यू डीजे. उत्कृष्ट सुंदर संगीत सन्माननीय पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघतोय सरपंच चषक 2024. नेक्स्ट बॉल अजून एक मोठा फटका खेचायचा होता. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर अजून एक डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय अजून मॅच बॅलन्स आहे. कारण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघाचा विचार केला तर या टीम कडे गोलंदाजांकडे गोलंदाजी खूप घातक गोलंदाजी आणि तशा प्रकारची गोलंदाजी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण संघाला गरज जिथून फटका खेचलाय तिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलला प्राधान्य दिलंय. बचेंगे तो और भी लढेंगे. इथून सेफ झोन मध्ये जाण्याचं काम आपल्याला फलंदाज बघतोय. फलंदाजी मार्ग वरती सूर्या मस्कर आणि त्याच्या समवेत मिथुन पाटील असेल आता स्ट्रायकर एंड वरती. प्रकाश भोईर आणि मिथुन पाटील आपण बघतोय बॅटिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहे. धाव पुस्तकाचा विचार केला 23 धावा. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. लॉग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अडवणी करतायत आणि फक्त अजून एक सिंगल ऍड केली जाईल अकाउंट मध्ये. 24 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहे. 46चा टार्गेट आहे आणि 24 धावा आपल्याला धाव पुस्तकावरती बघायला मिळतात. आणि त्याचनंतर आजच्या ऑफिशियल अंपायर आपण बघतोय आमच्या समवेत जोडले गेले दीपक माली सर खिरणे मेन अंपायर, दिलीप माली सर खिरणे मेन अंपायर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती ज्यांचं 5वं दिवस या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रशांत फडके सर मॅन फ्रॉम डोंगराचा पाडा. खूप चांगलं आपण बघतोय अंपायरची भूमिका. आणि त्याचनंतर आमच्या समवेत जोडले गेलेत एक उत्कृष्ट गुणलेखक रायगड टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांचा बोलबाला असतो, गुणलेखकांमध्ये ज्यांचं अग्रेसर नाव आहे असे आमचे मित्र गुलशन दादा पाटील मॅन फ्रॉम किरवली आमच्या सोबत जोडले गेलेत. आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटचा विचार केला तर रायगड टेनिस क्रिकेट मधील एक गोड आवाज मराठी आणि हिंदी कॉम्बिनेशन रॉकस्टार प्रवीण गायकर सर आणि त्याच्या समवेत लवेश दिघे सर आमच्या सोबत आज कॉमेंट्री डिपार्टमेंट मध्ये जोडले जात आहेत. आणि आपण लाईव्हचा विचार केला ओम साई एमटीसी लाईव्ह त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या स्पर्धेमध्ये त्यांचे 50,000 सबस्क्रायबर पहिल्या दिवसामध्ये कंप्लीट झालं. सागर फराडा असतील आपलं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. अजून एक डॉट बॉल आलाय. इथून मॅच अजून संपली नाही, मॅच ऑन आहे, अजून मॅच बॅलन्स आहे. बनवायच्या आहेत येणारे 3 षटक आणि धावा बनवायच्या आहेत आपल्याला धाव पुस्तकावरती बघायला मिळतील 22 धावा. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय. शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला.
थँक्यू डीजे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धाबा बनल्या जात आहेत. येणारे 3 षटक आता धाबा बनवायचे आहेत 22. 46 धाबांचा पाठलाग करायचा आहे. मीत 11 मोह क्रिकेट संघ आपण विचार केला बनवायच्या होत्या 46 धाबा. 2 षटकामध्ये धाबा बनल्या गेल्या 24. आता येणारे 3 षटक येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 22 धाबा बनवायच्या आहेत. या षटकामध्ये जर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघाचा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा आपल्याला बघायला मिळतोय. सागर बघायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती. त्याने जर उत्कृष्ट गोलंदाजी केली तर इथून मॅच मध्ये एंटर होईल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ. सागर पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. हाय अँड हँडसम सुंदर षटकार. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेट्ट नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेट्ट नाव गाजतंय तालुक्याला. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आता समीकरण अवघड नसेल. इथून एसटी रक्षकाकडून चुकी झाली. अनिकेत डोपरी होते एसटी रक्षक मात्र आलाय लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. जितो थांब जरा मॅच होते नंतर आत्महत्या घोडा काय षटका बिटका तर कुठं प्रॉब्लेम करतोस. थँक्यू डीजे. उत्कृष्ट फटकेबाजी राहिली आहे. मीत 11 मोह क्रिकेट संघाचे फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्ग वरती मिथुन पाटील बघायला मिळतात. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. 34 धाबा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. पुढचा बॉल अजून एक फटका. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि फेकून दिलाय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक दमदार षटकार. तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. थँक्यू डीजे. बघा या षटकामध्ये हल्ला चढवला जातोय. 15 बॉल आता बनवायच्या आहेत. 6 धाबा. चेंडू फरार होतोय. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी आणि धाबा तिथे ऍड केल्या जातील. थर्ड अंपायर कडे रेफल केलं जाईल. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे फलंदाज बाद झालाय की काय. ऑन स्क्रीन आता थर्ड अंपायर आमचे रेडी असतील. सचिन दादा मुंडे मुख्य आयोजक करते आपण बघतोय. स्क्रीन वरती चेक करतील. फलंदाज सेफ आहे. संपूर्ण अँगल मधून चेक केलं जाईल आणि फलंदाज सेफ आहेत की फलंदाज आउट आहेत हे चेक केलं जाईल मैदानावरती. ओम साई MTC लाईव्ह च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. खूप चांगलं प्रक्षेपण. चला फलंदाज सेफ आहे. या 2 धाबा येतील. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. धाव पुस्तकावरती धाबा 42 धाबा. पुढचा बॉल इथून मात्र वाईट प्लस या 4 रन. सामना जिंकलाय मीत 11 मोह क्रिकेट संघ. हार्ड लक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आपलं सुद्धा खूप खूप आभार. आणि मोह क्रिकेट संघ आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला लाईन अप करून आतमध्ये यायचंय. हस्तांदोलन करा दोन्ही टीम. चला दोन्ही टीमने हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय.